यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या ताज्या बातम्या आणि आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत एकनाथ शिंदे आणि मुंबईच्या महापौर सुद्धा उपस्थित असतील। शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत आणि आज सुनील शिंदे आपला शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुंबईमधून शिवसेनेकडून सुनील शिंदे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे आणि ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर या देखील उपस्थित असतील आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। सुनील शिंदे यांना शिवसेनेकडून मुंबईमधून विधान परिषदेसाठीची उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि इतकी वर्ष शिवसेनेसोबत निष्ठेने राहिल्यामुळेच हे फळ मिळाले असं आपण म्हणू शकतो। सुनील शिंदे आता थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। दरम्यान शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार सुनील शिंदे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। ऐकूयात। तुम्ही आता उमेदवारी अर्ज दाखल करायला निघालात, तुमचं अभिनंदन। तुम्हाला शिवसेनेने न्याय दिलाय, तुम्हाला पुन्हा एकदा आमदार केलाय, काय प्रतिक्रिया तुमच्या? सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो की एक शिवसैनिक म्हणून त्यांनी मला या विधान परिषदेसाठी संधी दिली। माननीय या विभागाचे सन्माननीय आमदार मंत्री आदित्यसाहेब ठाकरे, रश्मीताई असतील किंवा तेजस साहेब ठाकरे असतील, हे सर्व कुटुंबीय अतिशय एक कार्यकर्त्यांवर प्रेम करणारं कुटुंबीय आहे। विशेष करून शिवसैनिकांच्या बाबतीत हे संपूर्ण कुटुंब अतिशय हळवं आहे की जिथे जिथे शिवसैनिकांना न्याय देता येईल तिथे तिथे त्यांनी सातत्याने या सर्व कुटुंबाने प्रयत्न केलेला आहे। बाळासाहेब तर आमच्यासाठी परमेश्वरच आहेत, परंतु बाळासाहेबांच्या नंतरसुद्धा या कुटुंबाने शिवसैनिकांसाठी नेहमीच या ठिकाणी आदर आणि प्रेम दाखवलेलं आहे। त्याच्यापैकी सुनील शिंदे हा एक आहे, सर्वसाधारण कुटुंबातील हा एक मुलगा, परंतु शिवसेनेमुळे आज आम्हाला अनेक ठिकाणी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे। मी आज मनापासून आनंदित आहे आणि आमचे शिवसैनिकही मनापासून आनंदित आहेत। मला जी संधी मिळेल त्या संधीचं सोनं शिवसैनिकांच्या हितासाठी आणि शिवसेना वाढीसाठी निश्चित करेन, यासाठी मला या सगळ्या शिवसैनिकांना या ठिकाणी वचन द्यायचं आहे। नेहमीच आम्ही या ठिकाणी निवडणुकीसाठी ज्यावेळेला अर्ज भरायला निघतो, म्हणजे कोणतीही निवडणूक असो, मग विधानसभा असो, लोकसभा असो किंवा महानगरपालिका असो, या शाखेतनं निघत असतो। शिवसेना नेते दत्ताजी नलावडे यांनी या शाखेची प्रतिष्ठा वाढवलेली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी येणारा प्रत्येक प्रतिनिधी काम करीत असतो। त्यामुळे त्यांचंही मला या प्रसंगी त्यांचंही स्मरण करावंसं वाटते, परंतु निश्चित माझ्यासाठी आणि आम्हा शिवसैनिकांसाठी, तमाम वरळीकर वासियांसाठी हा आजचा दिवस आनंदाचा आहे, हे मला या ठिकाणी कबूल करावं असं वाटतं। तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालाय, ही निवडणूक बिनविरोध होईल का असं तुम्हाला वाटतं? एक आहे की लढण्याची नेहमीच आम्हाला सवय आहे, लढण्यासाठी नेहमी आमच्यामध्ये जी जिद्द असते ती आहे, उत्साह आहे। निवडणूक जर बिनविरोध झाली तर आनंदच होईल आणि जरी लढाई झाली तरी त्यात आम्ही यशस्वी होऊ याची मला 100% खात्री आहे। तुमच्यासोबत शिवसेना काही दुसरा उमेदवार आणखी देण्याची शक्यता आहे ना? हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे, सध्या तरी मी एकच उमेदवार आहे। ठीक आहे, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतायत, तुम्हाला शुभेच्छा निवडणुकीसाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधव।